तर आपण आज असं काय केलं का आपल्या भावंडर का आपल्या फोनच मारून फेकला. तर सकाळी उठलो आणि म्हटलं थोडं थेरी लिहायचं काम बाकी, मग ते पूर्ण करू पहिले. असे आपल्याला दिवसभर गाडी हिंडायचेच काम राहते. तर काय आपल्याला जायचं होतं माथुरीला फुल घ्यायला, बॅडमिंटनची फुल बरं का. तर आपण दुकानात आलो तर भरपूर वस्तू होत्या, इथूनच आपण आपल्या भावाला बॅडमिंटन घेऊन दिले. मग आलो ते फुलं घ्यायला. फुलांची क्वालिटी एकच नंबर होती. फुलं भेटले, आपण निघालो आपल्या घराकडं. घरी आलोच आणि सांगितलं जाय म्हणे मामाने डब्बा देऊन मळ्यात जाऊन. आपण चालवतो डब्बा द्यायला. आपण डब्बा दिला आणि आपला भाऊ म्हणे थांब मला गाडी चालवायची, मग त्याच्याकडे गाडी दिली चालवायला. डब्बा देऊन घरी आलो. मागच्या घरी आज नवनाथांची पोथी समाप्ती होती, मग तिला बोललो होतं. तर म्हणे का तुम्ही आज नवनाथ तुम्ही बसा म्हणे पंक्तीला. आपण बसलो होतो. आज आपल्याला मान दिला होता मोठा. तर काय जेवायला ताटं बिटं आले सगळे, पोरं काय पोरं चालू झाले जेवायला. तर आपणच सगळ्यात आधी उरकवलं जेवण. बाकीजण चालू होतं, त्यांना म्हटलं निवांत चालू तुम्ही. जेवण बिवणं झालं ना, आपण बसलो बाहेर. म्हणतं थोडं निवांत बसू. सगळी चिलवार पार्टीलाच बसली होती. आपल्या मामाचे पोरं म्हणे चल म्हणे गावात चिकट टेप घ्यायची. मग आपण त्यांना घेऊन गावात आलो होतो. चिकट टेप घ्यायचा ते म्हणे उंदरं मारायच्या गोळ्या घ्यायच्या. म्हटलं चायला हे कुठे भेटत आहे. मग गेलो मेडिकलमध्ये. मग काय ते सगळं झालं, आपण निघालो आपल्या मागच्या घराकडं. तरी तर आलो ना हा भाऊ माइनक्राफ्टच पाहायला दिवसभराला हेच काम आहे त्याचे. काय ते काम चालूच राहतील. भेटूया आपण उद्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.